नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण नेहमी बोलत असतो की प्रत्येक माणूस श्रीमंत कसा होईल, पैसा न गुंतवताही श्रीमंत होणं म्हणजे काय, या सगळ्याबद्दल आपण जाणून घेऊया, समजून घेऊया. सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब यांच्यासोबत स्वागत आपलं. पैसा न गुंतवताही श्रीमंत होता येऊ शकतं का? नक्कीच ना ऋषी, की पैसा कुठे लागतोय आणि किती लागतोय ना ते आपल्याला पहिला विचार केला. आणि पैशाने सगळ्या गोष्टी नाही शक्य होत आहेत. तुम्हाला आतमधून ती जिद्द पाहिजे, आतमधून ती तळमळ प्रखर पाहिजे रे, की स्वतःला शरम वाटली पाहिजे की आपण जन्माला आलो पण काहीच करत नाहीये. आणि आपल्याला जर सिद्ध करायचं आहे की नाही आपण खूप काही आहोत, आपल्याला खूप काही करायचं आहे, आपल्याला आपल्या कुटुंबाला खूप काही दाखवायचं आहे दिवस चांगले, तर मग पैसा ही नग्न होऊन जातं, दुय्यम गोष्ट होऊन जाते. मग महत्वाचं ठरतं ते ध्येय. माझं ध्येय काय आणि त्या ध्येयापर्यंत मी कसा जाईन, त्यासाठी मला कोणती तयारी करावी लागेल, तुमच्यासोबत तुमचे कोणते मित्र असणार आहेत, या सगळ्या गोष्टीचं मग नियोजन सुरू होतं आणि मग तुम्ही हळूहळू यशाच्या शिखरावरती पोहोचता. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी किंबहुना आपल्याकडे असं नेहमी म्हटलं जातं की पैसा लागतो, पैसा लागतो. म्हणजे एखादा तुम्हाला उद्योजक व्हायचंय, शेती घ्यायची तर काही हजारोपासून लाखो रुपये लागतात असं नेहमी म्हटलं जातं. पण आपल्याकडे आलेले शिलेदार एका विचारानं प्रेरित होतात आणि अवघ्या काही म्हणजे जेवढ्या मिळेल त्या पैशातून सुरुवात करतात आणि अवघ्या 8 महिन्यात ते लाखाच्या गोष्टी करतात. हा चमत्कार घडतो कसा? चमत्कार नाही, तेवढं आपल्या मातीमध्ये एवढी प्रचंड ताकद आहे ना ऋषी, पण तिचं आपण कधी महत्व समजलं. मातीचंच काय, आईचं पण महत्व नाही समजलं. हे आपलं दुर्दैव आहे की तुम्ही जगातल्या सर्व यशस्वी उद्योजकांच्या यशोगाथा बघा, त्यातला तुम्हाला एक सामायिक धागा असतो. प्रत्येक जण अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत हा इथपर्यंत पोहोचलाय. कोणी काहीतरी $1,00,000-2 लाख रुपये भेटलेत किंवा मोठा कोणतरी गॉडफादर भेटले आणि नंतर धंदा सुरू केला आणि नंतर तो मोठाला, असं नाही. खूप कमी उदाहरणं तुम्ही जर जगामध्ये बघाल ना ऋषी, श्रीमंताचा मनुष्य किंवा कर्तृत्ववान माणसाचा मुलगा हा कर्तृत्वानच होतं हे खूप अभावाने दिसतंय. मग त्या कर्तृत्ववान माणसाकडे पैसा असतो, सगळी परिस्थिती असते, बिझनेसचा सेटअप असतो, मग त्याचा मुलगा त्याच्यापेक्षा जास्त कर्तृत्ववान का होत नाहीये? तर त्याला जी लागणारी धडपड असते ना ती त्याला करावी लागत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही ती धडपड करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला यशस्शिखर नाही दिसत. आणि म्हणून यशस्वी होण्यासाठी किंवा श्रीमंत होण्यासाठी पैसा हे हवाच असं काही नसतं. नक्कीच या सगळ्या का गोष्टी बोलतोय कारण आपण 8 तारखेला बुलढाण्यात आणि 9 तारखेला अमरावतीत मोफत कार्यशाळा घेतोय. अर्थात मोफत कार्यशाळेमागचा हेतूच पहिल्यांदा असा होता की या सगळ्याला लोकांना श्रीमंती कळावी. आज मात्र गोष्ट अशी झाली आहे की प्रचंड प्रतिसाद मिळतोय. म्हणजे मोफतची फार मोठा हॉल घ्यावा किंवा मोफतची सिरीज ठेवावी अशी लोकांकडनं मागणी येते. आणि सगळ्यात गंमत, मोफत शिकणारी माणसं कुठलीही जबरदस्ती न करता पुढच्या सशुल्क कार्यशाळेला येतात. काय जादू होते, काय मोहिनी होते? जादू वगैरे काही नसते, त्यांना फक्त त्यातल्या मातीतली श्रीमंती समजते आणि आयुष्याचं ध्येय तिथे ते ठरवून स्वतः ठरवतात की मला काय करायचंय आणि ते किती दिवसात करायचंय. उरला गोष्ट मोफत कार्यशाळेचा सुरुवातीला उद्देश हा होता की ज्या प्रचंड संख्येने लोक घाटकोर ऑफिसला येऊन भेटायचे, कार्यशाळेला गर्डा करायचे आणि मग ते शक्य होत नव्हतं सर्वांशी संवाद साधणं. आणि मग जास्तीत जास्त लोकांशी संवाद साधण्यासाठी आपण या प्रत्येक जिल्ह्यावाईज कार्यशाळा केल्या होत्या. आज महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. बहुतांश जिल्ह्यात जाऊनही आलोय. आणि आता एक वेगळी स्पर्धा लागली ऋषी. एक गेल्या महिन्याभरातलं एक वेगळं चित्र नजरेसमोर येतंय की प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या मागे त्यांचे कार्यकर्ते लागलेत की सुवर्ण कोकणची कार्यशाळा आपल्या जिल्ह्यामध्ये घेतली पाहिजे. म्हणजे सर्वच पक्षाचे लोक आहेत, मग आमदार असतील, खासदार असतील किंवा त्या विभागातले जिल्हा प्रमुख असतील, आणि प्रत्येक जण अप्रोच करतात. आणि आम्ही प्रत्येकाला एकच सांगतोय, एकतर पहिलं 2 महिन्याचं पूर्वीचं नियोजन असतं त्यामुळे पटकन हो बोलता येत नाही. त्यानंतर तिथे सगळ्या गोष्टीचं पाहणी केली जाते की खरोखरच कार्यकर्ते येणार आहेत की शेतकरी येणार आहेत. मला एक आमदारने खूप छान शब्द सांगितला की सर आमचे कार्यकर्ते आहेत पण ते सगळे पहिल्या शेतकरी आहेत आणि नंतर काहीच नाही म्हणून ते कार्यकर्ते झाले. पण पुन्हा आता त्यांना शेतीकडे वळायचं आहे, त्यांना शेतीतली श्रीमंती समजली आहे. तर तुम्ही तिथे या, कार्यकर्त्यांचा जोर खूप जास्त आहे आणि म्हणून आम्हाला घ्यायचं. तुम्हाला सांगतो बघा, या महिन्यामध्ये आम्ही सिंदखेड राजा तिकडचे आमदार शशिकांत खेडेकर आहेत, त्यांनी खूप आग्रह चालला होता, त्यांच्या इथे जातोय. रत्नागिरीला शेखर निकम आहेत, ते चिपळूणला कार्यशाळा घेत आहेत. पुन्हा ह्याला पंढरपूरला धोत्रक साहेब आहेत, ते घेत आहेत. असंख्य ठिकाणी म्हणजे जवळपास स्पर्धाच लागल्या की प्रत्येकाने आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यशाळा घ्यावी. आणि मी प्रत्येकाने एकच विनंती करेन की लोकांच्या भावनांचा आदर करून आम्ही तिथे यायला तयार आहोत, परंतु
एक विनंती ही असते की प्रत्येकाने तिथे येताना एक मनाचा निग्रह करून आला पाहिजे की आपल्याला आयुष्यात आता काहीतरी खूप चांगल्या गोष्टी करायच्यात आणि सुरुवात करण्यासाठी आपण या कार्यशाळेत येतोय. इथे मनाचा निग्रह करा. ज्या गोष्टीतली, ज्या व्यवसायातली श्रीमंती तुम्हाला भावेल किंवा ज्या क्षेत्रात तुम्हाला वाटतं की अल्पश्रमात, अल्प वेळेत मी श्रीमंती साध्य करू शकतो, तो व्यवसाय तुम्ही तिथे दिले जाणारे जे फॉर्म असतात त्याच्यावर लिहा आणि त्याच्यासमोर तुमचं ध्येय लिहा की मला हे श्रीमंती किती दिवसात साध्य करायची आणि कुणाकरता, माझ्या आई करता, माझ्या पत्नी करता की माझ्या मुलांसाठी, हे तुम्हाला स्पेसिफिक लिहावं लागतं. आणि काय होतं, एकदा जर तुम्ही हे लिहिलात की मला या व्यवसायात चालू करायचं, तर तुम्हाला लागणारी सगळी मदत हे त्या जिल्ह्यातील सगळे शिलेदार तुम्हाला प्रामाणिकपणे एकही रुपया न घेता करत असतात. आणि त्यामुळे मोफत कार्यशाळेचं जे प्रमाण आहे ना, हे खूप प्रचंड आहे. तुम्ही कोणत्याही मोफत कार्यशाळेला किती मोठा हॉल असला ना ऋषी, तिथे जागा ही कमी पडतेच. मग ह्याच्या मागचं कारण एकच आहे की जे पहिले येऊन गेलेत ना, त्यांना त्यातली श्रीमंती साध्य करता आली आहे आणि मग त्यांची श्रीमंती इतरांना प्रेरित करते पुन्हा त्या व्यवसायाकडे जाण्यासाठी. आणि म्हणून आज जशी आमची बुलढाण्याला कार्यशाळा आहे, तशीच उद्या आम्ही अमरावतीला घेतली आहे. ह्या दोन्ही कार्यशाळेत प्रत्येक कृषी व्यवसायातली श्रीमंती नुसती सांगितली जात नाही, तर त्या श्रीमंतीकडे कसं पोचलं जातं, त्याची सुरुवात कुठे करावी, कोणत्या टप्प्यावर कशा पद्धतीने सुवर्ण कोकणचे शिलेदार मदत करतात, बाजारपेठेचं गणित काय, एवढंच नाही तर प्रत्येक हाताला काम कसं भेटेल ना, या प्रत्येक गोष्टीवरनं अतिशय बारकाईने बोलताना त्याचा उलगडा केला जातो. आणि ह्याच कार्यशाळेत लोकांचा आग्रह असतो की साहेब ठीक आहे, आम्हाला इथली श्रीमंती समजली, आमचं आता ध्येय नक्की झालंय, परंतु आम्हाला या व्यवसायातलं जर विशेष प्रशिक्षण असेल तर काय करावं लागेल. प्रत्येक जिल्ह्यात विशेष प्रशिक्षणाच्या कार्यशाळा घेतल्या जात नाही ऋषी, पण तरी सुद्धा जिथे मोजक्या ठिकाणी आम्हाला घेता येतं, मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, नागपूर, विदर्भ किंवा मराठवाडा असेल, इथे या कार्यशाळा असतात. ज्यांना खरोखरच त्या ध्येयाकडे जायचं असं ना, ही लोक 400-500 किलोमीटरचा प्रवास करून त्या कार्यशाळेत येतात, विशेष प्रशिक्षण घेतात, पुन्हा तिकडचे जे मार्गदर्शक असतात त्यांचे नंबर घेतात, त्यांच्या फार्मला भेटी देतात आणि त्या व्यवसायातली श्रीमंती प्रात्यक्षिकासहित डोळ्याने अनुभवतात देखील. आणि सगळ्यात महत्वाचं असं होतं की एकदा जर तुम्ही तुमचा निश्चय केलात, एक निग्रह केलात की मला व्यवसाय करायचा, तुम्हाला लागणारी सगळी मदत हे सुवर्ण कोकणचे शिलेदार करत असतात. आणि ह्या सगळ्यातला महत्वाचा रोल प्ले करतो शिलेदार. कारण शिलेदार अशालाच आम्ही बनवतो ज्याला खरोखरच आपल्या गरिबीबद्दल, दारिद्र्याबद्दल खूप चीड आहे, राग आहे, ज्याने आजपर्यंत जे अपमान सहन केलेत ना त्याला ते बोचतायत. आणि अशांना आम्ही जेव्हा शिलेदार करतो ना, तेव्हा त्यांना एक अट असते मुख्य, ती म्हणजे 1 महिन्याच्या आत तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करायचा आहे. मग तो कोणताही व्यवसाय असो, त्यात तुम्हाला किती अडचणी असतील किंवा कोणतीही मदत जरी असेल ती आम्ही त्यांना देतो. आणि या सगळ्याचं मुख्य आकर्षण असतं हे शिलेदारांची मीटिंग. जशी 15 तारखेला मुंबईमध्ये शिलेदारांची मीटिंग आहे, ह्या मीटिंगमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून सगळे यशस्वी उद्योजक जे या सुवर्ण कोकणच्या कार्यशाळेत आले, व्यवसाय चालू केला आणि आज खूप चांगलं अर्थार्जन करतात, हे सगळे तिथे आलेले असतात आणि हे सगळे एकमेकाला मदत करायच्या तयारीने चालले असतात. आणि त्यामुळे शिलेदार मीटिंग खूप महत्वाची. आणि उद्याची जी कार्यशाळा आहे पुणे आणि मुंबई, या दोन्ही कार्यशाळा पूर्णपणे हाऊसफुल झाल्यात. कारण ज्या पद्धतीत लोकांनी नोंदणी केली आहे, मला वाटतं काल संध्याकाळपासून ऑफिसमधनं सांगितलं जातं की या दोन्ही कार्यशाळेमध्ये प्रवेश नाही. कारण मुंबईच्या कार्यशाळेला इम्रान सर शेळीपालनातले संपूर्ण बारीक सारीक गोष्टी अतिशय प्रगल्भपणे उलगडून दाखवतात. सेंद्रिय शेतीविषयक, कुक्कुटपालन, म्हणजे मुंबईतल्या कुक्कुटपालनाला प्रचंड गर्दी याच्या करता आहे की तिथे विशेष करून फक्त कडकनाथवर बोललं जाणार आहे की कडकनाथ कोंबडीचे कशी विक्री 1200 रुपयाला विकली जाते, तिचं खाद्य काय असतं, तिचे फायदे काय असतात, या सगळ्या गोष्टी. तीच गोष्ट रंगदर्शन पुण्यामधल्या कार्यशाळेमध्ये सटाले सर शेळीपालनावर असतील, कुक्कुटपालनावर आपशिंगे सर असतील आणि सगळ्यात महत्वाचं सेंद्रिय शेती आणि त्यातले आंतरपिके यातील श्रीमंती हा दीपक नरवडे तिथे सांगणार आहे. त्यामुळे दोन्ही कार्यशाळा कालपासूनच आम्ही पॅक करून टाकल्यात, म्हणजे लोकांना नवीन सामवता येत नाही असं स्पष्टपणे सांगतात. नक्कीच मित्र, या कार्यशाळा महत्वाच्या आहेत, या कार्यशाळा हाऊसफुल झालेल्या आहेत. पण तरी देखील तुम्ही खरंच इच्छुक असाल, हा शब्द महत्वाचा आहे. आणि तुमच्याकडे तळमळ असेल तर एकदा आठवणीनं कॉल करा, आमचे जे रजिस्टर नंबर आहेत सुवर्ण कोकणचे, आणि जाणून घ्या की नेमकी कार्यशाळा कशा संदर्भात आहे, मी यात होऊ शकतो का. कदाचित तुमची तळमळ ही तुम्हाला श्रीमंतीकडे नेऊ शकते. 9 ऑक्टोबरला मुंबई आणि पुणे येथे कार्यशाळा होते. खरं तर वारंवार दर आठवड्यानं कार्यशाळा मुंबई पुण्यातही होत आहेत. लोकांचा शेतीबद्दलचा अवेअरनेस वाढतोय. मुंबईची गर्दी दरवेळेला काय सांगते? मुंबईची गर्दी दरवेळी वाढलेलीच असते. म्हणजे आता यावेळी तर आम्ही कोहिनूर हॉलला आहोत, दादर स्टेशनच्या अगदी समोरच आहे पूर्वेला. त्या हॉलमध्ये जवळजवळ 300 ते 350 लोकांची कॅपॅसिटी आहे.
परंतु ऑलरेडी त्याची 350 लोकांनी बुकिंग केली आहे. आणि सगळ्यांच्या बोलण्यातून मला खूप नवल वाटलं. प्रत्येकाला त्या कडकनाथ कोंबडीबद्दल जाणायचं की कशी कोंबडी 1000 ने 1200ला विकली जाते, कशा या कोंबडीचं अंड हे फक्त 60-70 रुपयाला भेटतं. अरे एक दिवसाचं पिल्लू आहे ना, ते 125 ते 150 रुपयाला विकत घेतलं जातं. प्रचंड मागणी त्याची. म्हणजे आमचे जे पुण्याचे शिलेदार आहेत चेतन सुर्वे, ते स्वतः येतात सांगायला त्याबाबत. कारण चेतनचं महिन्याचं इन्कम फक्त कुक्कुटपालनातलं, ऋषी तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत, 8 ते 9 महिने झाले या मुलाला कुक्कुटपालन सुरू करायला. ह्याचं महिन्याचं इन्कम 1.5 ते 2 लाख आहे फक्त आणि फक्त कडकनाथ कोंबडीपासून. मग नक्की या काळ्या कोंबडीत जादू काय? एवढे जबरदस्त श्रीमंती त्यात दडल्या. पण ही श्रीमंती जरी सोपी वाटत असली तरी तिचं शास्त्र समजणं खूप महत्वाचं आहे ऋषी. कारण एक पिल्लू जरी तुमचं दगावलं गेलं, मरतूक झालं, तरी सुद्धा तुमचा 150 रुपयाचा फटका. मान्य आहे की तुम्ही 150 रुपयाचं पिल्ले समजा 20 घेतले तरी सुद्धा तुम्हाला 30-1 हजाराचा खर्च आहे सुरुवातीला. परंतु ते विकल्यानंतर जो भेटतो पैसा तो लाख. आणि इथे दीपकचं चेतनचं म्हणणं असं आहे की आम्हाला पिल्लाची ऑर्डर 15 ते 20 दिवस अगोदर येते. आणि जे तंत्र हे सगळं असंच येत नाही, त्यांनी स्वतःचं एक तंत्र, त्यांनी जो डॉमेन घेतला नाही कडकनाथ.com तोच त्यांनी 1.5 लाखाला घेतला. हे धाडस असं करावं लागतं. आणि त्याच्या ऑनलाईन त्याच्याकडे बुकिंग येते. मुंबईपासून, नाशिकपासून, पुण्यापासून त्याच्याकडे बुकिंग असते. माझी जर माहिती चुकत नसेल तर तो OLX वर पण आहे. हो, OLX बरोबर पण आहे. आणि तिथे त्याला प्रचंड प्रमाण, म्हणजे आजच्या डेटला जर तुम्ही गेला तर त्याच्याकडे तुम्हाला पिल्ल जर नोंदवायचे असेल तर तुम्हाला 2-3 महिन्याची बुकिंग करावी लागते. मग एवढी प्रचंड श्रीमंती जर त्या कोंबडीत दडली तर इतरांनाही त्याची माहिती मिळावी या हेतूने आम्ही त्यांना इथे चेतन सुर्वेला मुंबईमध्ये बोलवलं. सेंद्रिय शेतीसाठी अफजल शेख म्हणून आहेत. या माणसाचं सेंद्रिय शेतीतलं नॉलेज एवढं भन्नाट आहे ना ऋषी. कसं जीवामृत बनवतात, कसं दशपर्णी अर्क बनवतात, कसं स्लरी बनवतात, आंतरपिकं नक्की कुठे घ्यावी, कोकणासारख्या भूमीत कोणती आंतरपिकं तुम्ही महत्वाची घेऊ शकता, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती नाही. आणि इम्रान खान सरांना ह्याच्याकरता बोलवलंय की शेळी पालनाचे एक अंग ते असं उलगडून दाखवा. कारण शेळी पालन जर यशस्वी करायचं असेल ना तर सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे चारा नियोजन. तर कोणत्या पद्धतीतले चारा तुम्ही पिकवावा, लसीकरण कधी करावं, त्यातलं नवनवीन तंत्रज्ञान काय, कसं हुकमी तुम्ही शाश्वत श्रीमंती शेळी पालनात वर्षभरात साध्य करू शकता, ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा इम्रान तिथे करणार. त्यामुळे इम्रानच्या तोंडून शेळी पालनाचं रहस्य जाणून घेणं खरोखरच एक स्वर्गीय अनुभव असतो. त्यामुळे मुंबईतली गर्दी ही ह्याच्याकरता आहे की एक कंप्लीट पॅकेज उद्याच्या कार्यशाळेत लोकांना भेटते. आणि सगळ्यात महत्वाचं जी आपण संकल्पना जी राबवली शेतकरी बाजार, ज्यात शेतकऱ्यांना उत्पादक म्हणून आणि इकडे मुंबई महाराष्ट्रातले जे शहरातले मुलं आहेत त्यांना विक्रेते म्हणून कशी अर्थार्जनाची प्रचंड संधी लपली आहे, कसं त्यांना ह्या कंपनीचं भागधारक म्हणजे मालक बनता येईल, आपल्या उत्पन्नासोबत कशा पद्धतीत त्यांना डिव्हिडंडच्या रूपाने प्रत्येक वर्षी एक चांगला नफा भेटेल, कशा पद्धतीत त्यांना एक शाश्वत बोलताना विमा संरक्षण भेटेल, या सगळ्या गोष्टी जर जाणायच्या असतील तर त्या उद्या पुण्या इथे होणारी कार्यशाळा असो किंवा मुंबईची कार्यशाळा, दोन्ही ठिकाणी या सगळ्या गोष्टी एक प्रकर्षाने लोकांसमोर मांडल्या जाणार आहेत. दोन्ही ठिकाणी या सगळ्या गोष्टी प्रकर्षानं मांडल्या जाणार आहेत. पण या सगळ्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे शिलेदार होणं, त्यासाठी नेमकं काय करायचं याबद्दल जाणून घ्या. मला सांगा, 15 तारखेला शिलेदार बैठक आहे. शिलेदारांसाठी महत्वाची आहेत, पण इतरांसाठी ही कशी महत्वाची ठरू शकेल? 15 तारखेची जी मुख्य बैठक आहे ना स्वदेशी आम्ही घेतोय मुंबईत, ती अॅग्रो सोल्जर म्हणजे जे शेतकरी बाजार ही आम्ही संकल्पना मांडली. आंतरराष्ट्रीय दर्जाची ती चेन असणार आहे विक्रेत्यांची. म्हणजे शेतकरी त्याचा माल तिथे देणार, त्या बाजार समित्याचे आम्ही खासगी उभारल्यात. आणि इकडे शहरातले जे मुलं आहेत, शेतकरी मुलं आहेत, ते विक्री करणार आहेत. मग ती विक्री करताना नक्की काय करावं, माल कुठून घ्यावा, त्यांचा नियम काय, त्यांचे कोड ऑफ कंडक्ट काय आहेत, त्यांच्यात किती प्रचंड उत्पादन आहे, कशा पद्धतीत त्यांना सगळ्या गोष्टीची शाश्वती भेटणार आहे, कसं ह्यांची ही भाजी लोकांनी घ्यावी, त्यासाठी चॅनलच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून, सोशल मीडियातून कशा पद्धतीतला अवेअरनेस किंवा जागृती करता येणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा जो आहे ना तो या 15 तारखेच्या शिलेदार मिटिंग आहे. त्यामुळे उद्याच्या 15 तारखेला होणाऱ्या शिलेदार मिटिंगला संपूर्ण महाराष्ट्रातून जे लोक शिलेदार आहेत, जे अॅग्रो सैनिक आहेत, ते सगळे येणार आहेत.
नक्कीच मित्र, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. 15 तारीखची बैठक, पण 15 तारखेच्या बैठकीपूर्वी जर तुम्हाला या सगळ्यात सहभागी व्हायचं असेल तर आवर्जून 8 आणि 9च्या किंवा 9ला जी मुंबई आणि पुण्यात कार्यशाळा होते त्याला आवर्जून या. शिलेदारपणा आणि 15 तारखेला म्हणजे हा वेळ फार कमी जणांना लवकर वेळेत मिळतो, या वेळेला ही संधी मिळते आणि या सगळ्यासाठी आपलं स्वागत आहे. ग्राहक बाजारपेठ या सगळ्याचं स्वरूप बदलते. त्याला आपल्या समोर वस्तू पाहिजे, त्याला आपल्या मोबाईलमध्ये वस्तू पाहिजे. या सगळ्या बाजारपेठेत पारंपरिक शेतकरी हा तग धरू शकेल का? नाही, नक्कीच दग धरू धरेल. कारण हे जी संकल्पना आम्ही मानली शेतकरी बाजार, या सगळ्या गोष्टीचा त्यात अंतर्भाव आहे. म्हणजे शेतकरी बाजार म्हणजे ठिकठिकाणी स्टॉल किंवा विक्रेते यांचं जाळं नाही, तर ऑनलाईन सुद्धा तुम्ही ती खरेदी करू शकता भाजीपाला तुमच्या मोबाईलवरती. एवढंच नव्हे तर तुमच्या आजूबाजूच्या एरियात सुवर्ण कोकणचा शेतकरी बाजार कुठे आहे हे तुम्हाला किती किलोमीटरवर हे समजेल, तिकडचे भावही समजतील आणि सगळ्यात महत्वाचं कोणत्या पद्धतीतली भाजी का खाल्ली पाहिजे, कशी, या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन त्याच्यात असेल. ऋषी, आज सोशल मीडियाचा किंवा ऑनलाईनचा एवढा जबरदस्त प्रभाव आहे. कालच मी एक आठवड्यापूर्वी मी पेपरात वाचलं होतं की एका कंपनीने म्हणजे मला वाटतं 2 काय 3 तारखेला जी सुरुवात केली होती ऑनलाईन विक्रीला, त्यांची एक वेगळी योजना होती. एका तासामध्ये 30 लाख ग्राहकांनी माल खरेदी केला होता. कसं शक्य आहे? मग ही जे नवीन नवीन तंत्रज्ञान आहे ते आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं, ते आपल्या मराठी हाडाच्या माणसांकडे पोहोचायचं आहे, तरच हा आपला मनुष्य समृद्ध श्रीमंत होऊ शकेल. आणि म्हणून ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही या शेतकरी बाजारासाठी करणार आहोत. कारण जे आम्ही बोलतोय की इथे असणारा प्रत्येक घटक, मग तो अॅग्रोसैनिक जो विक्रेता असेल किंवा जो उत्पादक असेल, जो माल देणार आहे, ह्या प्रत्येकाचं मासिक उत्पन्न किमान लाखाच्या खाली नसावं, ह्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे केलेली धडपड आहे. आणि ह्या धडपडीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी युवक आहेत ना, एकजुटीने सुवर्ण कोकणच्या अतिशय भक्कमपणे पाठीशी उभे आहेत. आणि ह्या सर्वांच्या आशीर्वादावर आणि जे तंत्रज्ञ आहेत, जे आमचे शिलेदार आहेत, ज्यांनी ज्यांनी ही धुरा घेतल्यात, हे अतिशय दिवस रात्र त्यासाठी प्रामाणिक धडपड करतात. वेगवेगळ्या ज्या ठिकाणी कार्यशाळा होत आहेत त्या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना आवाहन करतोय, तुम्ही या, बोला, कारण तुम्हाला थेट बाजारपेठ मिळते, थेट पैसा होतो. या व्यासपीठावरून शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? व्यासपीठावरनं शेतकऱ्यांना हेच सांगेन की आता आपल्याला काही गोष्टींना तिलांजली द्यावी लागेल, एक नव्याने सुरुवात करावी लागेल. कसं होतं, आणि उद्या तर दसरा येतोय, कारण आजपर्यंत काय झालं, आपल्याच सीमा आपणच अडवून ठेवल्या होत्या, त्यामुळे सीमालोघन करायचं तरी कुठे हा प्रश्न होता. पण आता तसं नाही, एक मोठं व्यासपीठ भेटतं, एक आंतरराष्ट्रीय दर्जाची कंपनी असेल आणि पब्लिक लिमिटेड कंपनी असेल, इथे सगळ्या जे घटक आहेत, शेतकरी जे उत्पादक आहेत, विक्रेते आहेत किंवा मधले जे सहाय्यभूत घटक आहेत, हे सगळे ह्या कंपनीचे शेअर होल्डर असणार आहेत ऋषी. त्यामुळे ह्या कंपनीत आलेला नफा हा कोणत्या एका व्यक्तीकडे किंवा एका संस्थेकडे जमा नव्हता, ह्या सगळ्याच लोकांना म्हणजे शेतकऱ्यांना, विक्रेत्यांना, मधल्या घटकांना समानतेचं वाटवत, ज्याला आपण डिव्हिडंड म्हणतो, आणि हा जो डिव्हिडंड आहे किंवा बोनस आहे, हा प्रत्येक शेतकऱ्याला किंवा विक्रेत्याला जसा त्याचा योग्य हमीभाव किंवा योग्य मोबदला भेटणार, त्याचबरोबर त्याला बोनसही वर्ष अखेर भेटणार आहे, जेणेकरून त्याची दिवाळी किंवा त्याचे चांगले सगळे सण हे अतिशय आनंदात जावे. आणि ही दिवाळी 4 दिवसाची न राहता वर्षभर त्याच्या घरात दिवाळी एक समृद्ध उजेड कसा राहील ना, यासाठी धडपड आहे. नक्कीच हे सगळं करण्यासाठी ज्या पद्धतीने आपण शेतकरी म्हटले, एक विक्रेत्यांची एक फार मोठी चेन आपण उभी करतोय, पण हे विक्रेते दलाल, अडते मध्यस्थ नसतील, हे प्रामाणिकपणे शिलेदार असतील. त्यांनी या चळवळीत यावं म्हणून त्यांना कसा स्कोप आहे? त्यांना स्कोप म्हणजे मी तेच सांगितलं ना की विक्रेत्यांना, तुम्हाला सांगतो बघ, आज किमान कोणत्याही भाजी विक्रेत्याला तुम्ही किरकोळ विकायचा विचारा, त्याचं भाजी मार्केटचे कमिशन असतं किंवा जो मोबदला असतो ना, तो 20 ते 30% घरात असतो. तुम्ही 20% जरी मोबदला धरलात ना, तर या संपूर्ण मुंबई, कल्याण, ठाणे, पनवेल इकडचा जर विचार केलात तर दिवसाला 100 करोडची भाजी आणि फळं विकले जातात. मग हा जो करोड रुपये दररोज जे येतात ते जातात कोणाकडे, आणि किती दिवस आपण दुसरे श्रीमंत होतात, दुसरे कमवतात करतो, आपण कधी कमवायला सुरुवात करणार आहे? त्यामुळे ज्यांना काही कारणास्तव शेती नाही करतायत, ज्यांना काही कारणास्तव गावाकडे नाही जात आहेत किंवा नोकरी करतायत, त्यांना काहीतरी पार्ट टाइम करायचं किंवा काहीतरी अर्थार्जन करायचं, त्यांच्यासाठी मोठी संधी आहे. तुम्हाला सांगतो, प्रत्येक विक्रेत्याचं दिवसाचं उत्पन्न किमान 4-5 हजाराच्या खाली नसेल, एवढं प्रचंड आर्थिक ताकद ना या भाजी विक्रीमध्ये दडली. आणि म्हणून पण हे असंच शक्य नाही, त्यासाठी त्यांना योग्य प्रशिक्षण देणं गरजेचं आहे, त्यांना काही नियम आहेत, काही गोष्टी आहेत, त्या सांगणं महत्वाचं आहे. म्हणून हे जे विक्रेते आहेत किंवा जे उत्पादक, त्यांना शिलेदार असणं खूप महत्वाचं आहे, कारण त्यांना प्रत्येक महिन्यातून 2दा त्याबाबतचं सविस्तर प्रशिक्षण दिलं जाईल, नवीन नवीन तंत्रज्ञानाची
त्यांना माहिती करून दिली जातील, कशा पद्धतीत लोकांपर्यंत पोहोचायचं असतं, कशा पद्धतीत सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तग धरायचं तर काय करावं लागेल, ह्या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा त्यांच्यासमोर मांडला जातो. आणि एक शिस्तबद्ध ही चेन उभारणे करण्याचा एक नेटाने प्रयत्न करतोय. शिस्तबद्ध ही चयन आहे. ज्या पद्धतीने मी शेतकरी म्हटले, विक्रेते म्हटले, आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ग्राहक. अनेक लोक आहेत, नेहमी वारंवार स्क्रीनवरही विचारणा होते की त्यांना हे सगळं जाणून घ्यायचंय, त्यांना प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना मदत करायची. अपार्टमेंटचे असंख्य लोकांचे, फ्लॅटधारकांचे फोन येतात, आम्हाला हे सगळं हवंय पण एकट्या दुकट्याला शक्य नाही. त्याच्यासाठीची प्रोसिजर कशी एकदा आवाहन करा. म्हणजे कसं आहे की प्रत्येक सोसायटीला ज्यांना शेतकऱ्याला, कारण काय म्हणतात शेतकऱ्यांच्या नाव नकारशील राहणार खूप आहेत, हळहळ व्यक्त करणार खूप, पण खरोखरच जर शेतकऱ्याला हात द्यायचा असेल, त्याला एक जगण्याची नवी उमेद द्यायची असेल ना, तर तुम्हाला अशा प्रवाहात येणं खूप गरजेचं आहे. ज्या सोसायटी आहेत, ज्या अपार्टमेंट्स आहेत किंवा ज्या काही संघटना आहेत, गणेशोत्सव मंडळ असो, नवरात्रोत्सव मंडळ असतो, अशाने जर पुढाकार घेऊन किंवा सोसायटीने पुढाकार घेऊन जर त्यांचे काही ऑर्डर्स ज्यांना या आठवड्याला लागणारी भाजी वगैरे जर ऑनलाईन त्यांनी नोंद केली तर त्यांना घरपोच सुद्धा माल देण्याची आम्ही व्यवस्था करतोय, की जेणेकरून कुठल्याही दलाल किंवा आट्या किंवा मधल्या लोकांकडे पैसा न जाता तो थेट शेतकऱ्यांकडे कसा जाणार, त्यासाठी त्यांनी केलेली एक छोटीशी मदत असेल. त्यामुळे सर्वांना आव्हान आहे की जी काय भाजी खरेदी कराल किंवा जे काय तुम्ही फळ फळावर किंवा धान्य खरेदी कराल ते सुवर्ण कोकणचे जे शेतकरी बाजार आहेत आम्ही मानतोय त्याच्यातून तुम्ही खरेदी करा, जेणेकरून तुम्हालाही समाधान लागेल की आपण शेतकऱ्याला काहीतरी जगण्याची नवी उमेद दिली म्हणून. नक्कीच मित्रांनो, ही उमेद तुमच्यासाठी असेल आणि हीच उमेद कार्यशाळांमधून आता निर्माण होते. 9 तारखेला मुंबईत कार्यशाळा होते, सशुल्क कार्यशाळा आहे. 9 तारखेला दुसरी कार्यशाळा पुणे येथे होते, ही देखील कार्यशाळा सशुल्क आहे. या दोन्ही कार्यशाळेत जर सहभागी व्हायचं असेल तर प्रवेश नोंदवा स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी. परब या ठिकाणी आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.